नमस्कार, सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. ठाणे पालघर मध्यवर्ती बँक ही 1998मध्ये स्थापन झाली. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्वप्रथम महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणीकृत झाली. त्यावेळी बँकिंग कामकाज सुरू करण्यासाठी RBI कडून परवाना प्राप्त झाला. तेव्हापासून बँकेने केवळ 7 शाखांपासून ठाणे पालघर जिल्ह्यात सर्वत्र पसरलेल्या 118 शाखांपर्यंत प्रचंड विस्तार केला. मार्च 2026 अखेर बँकेचा संमिश्र व्यवसाय 16,144 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये ठेवी 11,197 कोटी, कर्जपुरवठा 4,971 कोटी रुपये, तर ढोबळ नफा 181 कोटी इतका झाला आहे. गुंतवणूक 7,665 कोटी. त्याचप्रमाणे स्वामीनिधीमध्ये भरीव वाढ झाली असून ती 1,612 कोटी रुपयावर पोहोचली आहे. हे आर्थिक गणित पाहता ठाणे व पालघर जिल्ह्यात राजकीय समीकरण ही बँकेच्या अवतीभोवती अनेकदा फिरताना दिसते. बँक हातात असेल तर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांची गणिते बांधता येतात. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर, जिजाऊचे निलेश सांबरे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी या निवडणुकीत कंबर कसली आहे. यामागे सध्या एकच कारण आहे, ते म्हणजे ठाणे पालघरची जिल्हा परिषद निवडणूक केव्हाही लागू शकते. त्याआधी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी सेना भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. बँकेच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यावेळी फारशी चर्चा नसायची. तसेच राजकीय नेते या निवडणुकीमध्ये सक्रिय नसायचे. परंतु यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेना, भाजपा हे दोन्ही पक्ष महायुतीत असले तरी ठाणे पालघर जिल्ह्यात राजकीय वर्चस्वावरून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही पक्ष निवडणुकीत उतरल्याने बँकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. या संघर्षात भाजपात उभी फूट पडली असून आमदार किसन कथोरे यांचा गट शिवसेनेसोबत असून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर व खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे यांच्या पाठिंब्याने सहकार पॅनलच्या माध्यमातून लढत आहे. तर भाजपा नेते कपिल पाटील आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा हे जुने नवे सहकारी सोबत घेऊन परिवर्तन पॅनलच्या रूपाने आमनेसामने ठाकले आहे. यात कोण बाजी मारेल हे येत्या 27 तारखेला समजेल. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.